नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं अमित पांडे याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बघणार आहे की उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. तर उद्या मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते, वेनसडेच्या दिवशी 12 तारखेला मार्केट कसं ट्रेड करू शकते. त्याच्या आधी आपल्याला बघायचं आहे की काल आपण काय डिस्कस केलं होतं आणि त्याच्यानुसार आज मार्केटमध्ये काय काय घडलं, काय काय नाही घडलं. तर चला सुरू करूया व्हिडिओ निफ्टीसोबत. सगळ्यात पहिले मार्केट ओपन झाल्याच्या नंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली सांगितलं होतं की जोपर्यंत 23,300 ब्रेक होत नाही तोपर्यंत बाय करायचं नाही आहे. तर 23,300 ब्रेक झाल्याच्या नंतर मी टार्गेट पण दिलं होतं तुम्हाला, 23,390 पर्यंतचं टार्गेट दिलं होतं. कालचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता एकदा. मी ऑलरेडी सांगितलं होतं 23,300 ब्रेक झाल्याशिवाय बाय नाही करायचं, आणि बाय केल्याच्या नंतर इथून एक 100 पॉईंटचं टार्गेट वरती मिळू शकते. 370 390 या रेंजमध्ये टार्गेट दिलं होतं. तर ते टार्गेट अचीव झालं. 300 ब्रेक केल्याच्या नंतर एक चांगला ट्रेड आपल्याला बघायला मिळाला. इंट्राडेमध्ये कंटिन्युअसली मार्केट वर गेलं. सकाळी काय झालं तर मी हे पण म्हटलं होतं की 23,200च्या खाली गेल्याशिवाय आपण सेल प्लॅन करणार नाही, आणि अजून एक लेवल दिला होता मी 23,225 230 याच्या खाली गेलं की सेल करू शकतो. पण जेव्हा आपण लाईव्ह ट्रेड करत होतो सकाळी, तेव्हा मार्केट समजा इथे होल्ड करून ब्रेक केला असता तर मग आपण याच्यामध्ये ट्रेड करू शकलो असतो. हे फेक ब्रेकडाऊन जे आहे आज आपण लाईव्ह क्लासमध्ये बघितला होता. जे प्लॅटिनम मेंबर आहे ते रेकॉर्डिंग जाऊन चेक करू शकतात. त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगमध्ये ऑलरेडी या गोष्टी आपण आजच शिकलेलो आहे. तर आपण जेव्हा लाईव्ह करत होतो मार्केट सकाळी, तेव्हा 225 ब्रेक केला. ब्रेक केल्याच्या नंतर झालं काय नेमकं, सगळ्यात पहिले तर ब्रेक केला इथून हायपासून. जर इथे थांबला असता मार्केट आणि मग ब्रेक केला असता, आपण इंटरेस्टेड असतो ट्रेड करण्यामध्ये. मी पण हा लेवल ब्रेक केल्याच्या नंतर आपण ट्रेड करणार होतो, पण इथे आपण ट्रेड अवॉइड केला. इथे आपण आज सकाळी ट्रेड केला नाही. त्याचं रिझन काय होतं की मार्केट समजा इथे असतं आणि इथून ब्रेक केलं असतं तर आपण ट्रेड केला असता. 23,250चा हाय असता, 23,260 240 हाय असता. तिथून समजा 225 किंवा 23,230चा हाय असतं. तिथून समजा 225 220 ब्रेक केलं असतं तर मग आपण ट्रेड केलं असतं. आपलं टार्गेट जे होतं 150 पर्यंत टार्गेट आपण ठेवलं होतं की 150 पर्यंत टार्गेट येऊ शकते. पण सेलर्सनी ट्राय कुठून केलं सेल करायचं, 23,290 पासून सेलर्सनी ट्राय केलं सेल करायचं. तर जेव्हा सेलर्स एवढ्या दुरून ट्राय करतायत तर ऑब्व्हियसली इतके पॉईंट खाली आल्याच्या नंतर या लेवलला ब्रेकडाऊन करणं खूप मुश्किल झालं असतं. म्हणून आपण इथे ट्रेड केला नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट रिव्हर्सल झालं, तर रिव्हर्सल झाल्याच्या नंतर या रिव्हर्सल सेटअपमध्ये पण आपल्याला एक ट्रेड भेटला. पण मी सांगितलं होतं की जोपर्यंत 23,300च्या वर क्रॉस करत नाही, कॅन्डल क्लोज होत नाही 5 मिनिटाची, तोपर्यंत आपण ट्रेड नाही करणार. बिकॉज हा एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक केल्याच्या नंतर आपण ट्रेड करू. पण इथे आपल्याला एक रिव्हर्सल कॅन्डल चांगली मिळाली. याच्या हायला ब्रेक केल्याच्या नंतर आपल्या कोर्समध्ये हा पण एक पॅटर्न आहे. तर याच्या हायला ब्रेक केल्याच्या नंतर एक चांगलं टार्गेट मिळालं. इवन 23,300 हा रेजिस्टन्सच्या वर कॅन्डल क्लोज झाल्याच्या नंतर सुद्धा कंटिन्यू आपलं 370चं टार्गेट होतं, ते टार्गेट हिट झालं. तर दिस इज व्हॉट ॲनालिसिस इट इज की आपण डिस्कस केलं होतं आणि ते मार्केटमध्ये तशा प्रकारे वर्क करत आहे. ओके, जर नाही वर्क केलं तर आपल्यासाठी स्टॉप लॉस आहे. आपण स्टॉप लॉस देऊन एक्झिट करणार. बेस्ट पार्ट काय आहे की ज्यांना बायचा ट्रेड भेटला त्यांना तर भेटलाच, पण 390च्या तिथे आपल्याला एक बॉलिंजर बँड कॅन्डलसुद्धा भेटली. लो ब्रेक केल्याच्या नंतर एक मोठा ट्रेड आपल्याला खालच्या साईडला मिळाला. इवन मोर दॅन 100 पॉईंट्स आपल्याला ट्रेड मिळाला. तर दॅट इज व्हॉट आय एम सेईंग की जर एक सेटअप, एक स्ट्रॅटजी तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करत असाल, प्रॉपर तुम्ही शिकत असाल, तर मग त्याचा तुम्हाला फायदा होतो. जर तुम्ही बायच्या साईडला ट्रेड मिस केला असेल तर सेलच्या साईडला एक सेकंड हाफमध्ये मोठा ट्रेड मिळाला. आणि हा बॉलिंजर बँडचा सेटअप आपण शिकलेलो आहे मल्टिपल टाइम्स. मी क्लासमध्ये लाईव्ह ट्रेडिंगमध्ये शिकवलेला आहे, कोर्समध्ये शिकवलेला आहे. तर प्लीज जा, कंप्लीट करा कोर्स. इवन तुम्ही लाईव्हमध्ये इथे पण बघू शकता की बॉलिंजर बँड सेटअप आपण काय डिस्कस केलेला आहे की लो जेव्हा ब्रेक करतो, लो ब्रेक केल्याच्या नंतर आपल्याला हायच्यावर स्टॉप लॉस ठेवायचा आहे. तर इवन किती 30 ते 40 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 1:5 1:10 पर्यंत टार्गेट भेटलेलं आहे निफ्टीमध्ये. ओके, तर आता इथून पुढे काय होऊ शकते, निफ्टी आता क्लोज झालेला आहे 23,264ला. इथून पुढे काय होऊ शकते, तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. मार्केट निफ्टी जे आहे ते जास्त तर साईडवेज मोमेंटम करेल असं एक्सपेक्टेड आहे.
वरती आता याला रेजिस्टन्स आहे 23,370 390 रेजिस्टन्स आहे, खाली 23,200ला सपोर्ट आहे. तर या दोन लेवलच्या मधातच मार्केट जे आहे ते मुवमेंट करू शकते, हेच आपलं एक्सपेक्टेशन आहे. तर उद्या मी निफ्टीमध्ये खूप जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवत आहे की खूप जास्त एक मोठा मुवमेंट वगैरे होऊन जाईल, असं काही होऊन जाईल असं मी काही एक्सपेक्ट नाही करत आहे. पण जर मार्केट 225 220 जर लेवल ब्रेक केलं किंवा 23,200च्या खाली येणं जर सुरू झालं तर आपल्याला 23,050पर्यंत एक टार्गेट मिळू शकते. तर 23,050 हे टार्गेट आपलं पेंडिंग आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे जे आहे मार्केट कंटिन्यू याच रेंजमध्ये राहत आहे, मल्टिपल टाईम वरती जे आहे रेजिस्टन्स घेऊन खाली येत आहे. आता खालच्या लेवलला वेट करताय, तर एकदा 200 ब्रेक केलं तर 23,050 हा एक टार्गेटसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. हा एक टार्गेट आपला एक्सपायरीपर्यंत निफ्टीमध्ये येऊ शकतो. तर या टार्गेटसाठी आपण वेट करणार आहे. वरती आता आपण जोपर्यंत मार्केट 23,400च्या वर जात नाही आपण काही बाईंग प्लॅन करणार नाही. इथून आज एक सेलिंग आलेला आहे, तर जेव्हा 23,400च्या वर क्लोज होईल तेव्हाच आपण बाय करणार, तोपर्यंत आपण बाय करणार नाही. खालच्या साईडला जो ट्रेड आहे 23,200 ब्रेक झाल्याच्या नंतर 23,050पर्यंत जो ट्रेड आहे तो खालच्या साईडला आपल्याला एक ट्रेड भेटू शकतो ॲज पर द ॲनालिसिस. ओके, बँक निफ्टी बघून घेऊया. बँक निफ्टी उद्या एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीमध्ये काय होऊ शकते. बँक निफ्टी पण एक आज काय झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघूया. 49,500पर्यंत बँक निफ्टी खाली आला होता. ओपनिंगला पहिलीच कॅन्डल जी आहे 5 मिनिटची ती खूप मोठी बनून गेली. खूप मोठी कॅन्डल बनल्याच्या नंतर मग जे मार्केट आहे कंटिन्युअसली साईडवेज होतं. थोडंसं इथून एक रिव्हर्सल आला, जसं निफ्टीमध्ये आला तसंच बँक निफ्टीमध्ये पण आला. आता इथे एक डबल टॉपसारखं दिसत आहे 49,950. काल आपण ऑलरेडी डिसाईड केलं होतं 50,000च्या वर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपण बाय करणार नाही. तुम्ही बघू शकता आज एक्झॅक्टली 49,950 या लेवलपासूनच मार्केट जे आहे ते वापस खाली आलं. तर हे एक नो ट्रेडिंग झोनमध्ये आहे. वरती 50,000 जर ब्रेक केला तर आपल्याला एक ट्रेड मिळू शकतो आणि मग 50,150पर्यंत आपल्याला एक मोमेंटम भेटू शकते 50,000 ब्रेक केल्याच्या नंतर. आता 49,700 चालू आहे. खाली आपल्याला जर ट्रेड करायचं असेल तर 49,550 जर ब्रेक केला तर आपल्याला खालच्या साईडला एक ट्रेड मिळू शकतो. तर ट्रेड आपण कुठे करू. जर उद्या मार्केटमध्ये 49,800 याच्या वरती जर मार्केट निघत आहे तर आपण एक ट्रेड करू शकतो अबाव 49,800. आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट जे राहील 49,950पर्यंत आणि 50,000पर्यंत हे आपलं टार्गेट राहील. खाली जर आपल्याला ट्रेड करायचं आहे तर खाली आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. खाली ऑलरेडी 500ला सपोर्ट आहे, तर 49,600 जर ब्रेक केला खालच्या साईडला तर आपण 49,500 एक 100 पॉईंटचा ट्रेड आपल्याला खाली टार्गेट मिळू शकते. याच्यासाठी स्टॉप लॉस जे आपण 70-80 पॉईंट 100 पॉईंटचा स्टॉप लॉस लावू आणि 49,500 आपल्याला खाली एक टार्गेट मिळू शकते. आणि 49,800च्या वर जर निघायला सुरुवात केली तर 50,000पर्यंतचं टार्गेट जे आहे त्याच्यासाठी आपण प्लॅन करू शकतो. आणि बेटर आहे हे जर सेकंड हाफमध्ये 12:30-1:30च्या नंतर समजा इथे 49,800चा ब्रेकआउट देत असेल तर खूप चांगला आहे. कॉल बाय करायला प्रीमियम्स खूप खाली आलेले असतील आणि एक इमिडिएट मुवमेंटमध्ये चांगला कॉलमध्ये प्रॉफिट होऊ शकतो. तर आय होप तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी दोघांचा ॲनालिसिस समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा खूप जास्त आणि एम करूया आपण मिनिमम 150 लाईकसाठी या व्हिडिओवर. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये थोडेसेच कमी पडले होते, तर यावेळेस तरी डेफिनेटली लाईक टार्गेट कंप्लीट करा. आणि तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल तर सांगा काय तुमचे विचार आहे ते कमेंट्समध्ये मेन्शन करा. तुम्ही ट्रेड करत असाल, जर आजच्या ॲनालिसिसवर ट्रेड करून तुम्ही प्रॉफिट केला असाल तर काय प्रॉफिट बुक केलं, काय केलं हे कमेंट्समध्ये मेन्शन करा, म्हणजे आम्हालाही मोटिवेट होते. भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.